काय सांगताल, काय परिस्थिती होती तुमच्या मुलीला? 35% पडलेले आहेत सर्व विषयात. 35% म्हणलं तर कसं ती काठावर पडलेली आहे ती. पण कसं आहे जरा घरची परिस्थिती आपली खराब आहे. मी दिवसाला सेंटरिंग काम करतो आणि नाईटला मार्केटमध्ये हवाली काम करतो आणि माझी घरची जी आहे ती घरकाम करते ती. मुलीला कसं आहे तिच्या वितरत अजून एक मुलगी आणि 2 मुलं आहेत मला. त्यांना त्या तिघाचा घरी सांभाळ करून घरचं काम करून पुन्हा तिनं मध्यंतरी दिवाळीमध्ये आजारी होते. त्यावेळी ते शिक्षकांनी म्हणले की आता आजारी मुलगी तर कसं करते. तिने म्हणले यावर्षी मी काही शिक्षण घेणार नाही एवढं वर्ष मला पेजा. तिला प्रत्येक त्या शिक्षकांनी की तिला सांगितले की वर्ष वाया घालण्यापेक्षा की तुला जेवढं तेवढा अभ्यास कर. अशी जर तू नापास म्हणते ना त्या हिशोबाने अभ्यास कर. जर पास झाली तर ठीक, नापास झाली तर ठीक. तिने त्या हिशोबाने अभ्यास केला आणि तिला सर्व विषयामध्ये 35 मार्क मिळाले. तरी या सर्व शिक्षकांचा मी आभार मानतो की त्यांनी तिला आजारी असताना सुद्धा शाळेत समजून घेतले. तिला ताप आला तिला घरी आणून सोडले. त्यावेळी मी त्यांचं मी आभार मानतो. तुमचं नाव काय? माझं नाव अमोल दामू कुचेकर. पुढे शिकवणार पुढं तिला आता माझ्या तिथं भरतीचा माझा विषय चालू आहे तिला. कारण अजून एक वर्ष तिला भरतीला उभा करायचा आहे. पोलीस भरती तिला उभा करायचं आहे. भाग्यश्री अमोल कुचेकर. मग ती सारखी आजारी पडत होती पण तरी बी अभ्यास त्यातनं बी केला. म्हणजे तिला वाटत होतं नापास होते का पास होते, पण तेवढंच काठावर पास झाली. पुढे अजून शिकायची इच्छा आहे. काय कशा पद्धतीने अभ्यास केला त्या वर्षी? म्हणजे तिला सारखी आजारी पडत होती, सारखंच म्हणजे हे करत होती, पण करत होती तेवढा तरी अभ्यास केली तिनं की पुढे शिकवायचं आहे. ठीक आहे, पुढे काय बनवायची इच्छा आहे? शिकवायचं काय होईल ते पण शिकवायचं पुढे. जास्त 11वी 12वी तरी काढायची पुढे. काय सांगशील, तुला सर्व विषयात 35 पैकी 35 मार्क पडले? आनंद आहे, आमच्या घरचे आनंद आहे, शाळेतले सर्व आनंद आहे. त्याबद्दलच आम्हाला पण आमच्यामुळेच आधार भेटला, त्याच्यामुळे पास होऊ शिकले, नाही तर मी नापास झाले असते. सर लोकांनी मला सांगितलं की तू एवढं वर्ष का वाया घालती, पुढच्या वर्षी पण वाया घालती. पुन्हा मग सर लोकांनी आधार दिल्यावर मग बसले पेपरला वगैरे. काय वाटतं सर्वच विषयात 35 पडलेत आणि आनंद झाला. मग लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.